हॅलो नमस्कार। आज आपण माहिती जाणून घेणार आहोत संत बहिणाबाई ज्यांनी वारकरी संप्रदायाचे संपूर्ण दर्शन एका अभंगात इमारतीच्या रूपकातून केले। ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर बघा, ज्यांनी वारकरी संप्रदायाचे पूर्ण दर्शन इमारतीच्या रूपकातून एका अभंगामध्ये केले आहे व ज्या स्वतःच्या इमारतीवर पताकेप्रमाणे शोभत आहे अशा संत म्हणजे बहिणाबाई। एकीकडे संत कृपा झाली या अभंगामुळे त्या मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध तर आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्याविषयी पुरेशी माहिती वारकऱ्यांमध्ये नाही। प्राचीन मराठी साहित्यामध्ये नामदेवांनी लिहिलेले आत्मपर अभंग प्रसिद्ध आहेत। हे बहुधा मराठीतले पहिले आत्मचरित्र म्हणता येईल। तुकोबांनी सुद्धा स्वतःविषयी काही अभंग लिहिले आहेत। त्याचप्रमाणे संत बहिणाबाईंनी सुद्धा स्वतःचे आत्मवृत्त अभंगातून लिहून ठेवले आहेत। देगाव माझे माहेर साजनी अशी सुरुवात असलेल्या अभंग गटातून बहिणाबाईंनी आपले आत्मवृत्त सांगितले आहे। त्यानुसार औरंगाबाद जवळील देगाव येथे कुलकर्णी घरामध्ये त्यांचा जन्म झाला। आऊदेव उर्फ आऊजी हे त्यांचे वडील तर जानकीबाई त्यांच्या मातोश्री। बहिणाबाईंच्या जन्माआधी या दंपतीला दीर्घकाळ संतती नव्हती, त्यामुळे बहिणाबाईंच्या जन्माचा माता पित्यांना मोठा आनंद झाला व बारशाचा कार्यक्रमही उत्साहात केला। बहिणाबाई 3 वर्षाच्या झाल्या तोच त्यांच्या पालकांनी त्यांच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली। वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचा विवाह शिऊर येथील गंगाधर पंत पाटकांशी झाला। यावेळी गंगाधर पंतांचे वय 20 वर्ष होते व हे त्यांचे दुसरे लग्न होते। लग्न झाले तरी त्या काळच्या रीतीनुसार वय लहान असल्याने बहिणाबाई माहेरी राहत होत्या। पुढे बहिणाबाईंच्या पाठीवर त्यांना अजून 2 भाऊ झाले। बहिणाबाई साधारण 9 वर्षाच्या झाल्या तेव्हा भावकीमध्ये काही वाद होऊ लागले। त्यांचे वडील इतरांचे देणे लागत होते, त्या बदल्यात भावकी त्यांना शेत त्यांच्या नावावर लिहून मागत होती। या प्रसंगी बहिणाबाईंच्या वडिलांनी त्यांच्या पतीस बोलावून घेतले व या संकटातून सोडवण्याची विनंती केली। गंगाधर पंतांच्या मदतीने हे सर्व कुटुंब एका रात्रीत कोणाला न सांगता गाव सोडून निघाले। गंगाधर पंतांच्या घरी इतर कुटुंबीय नसल्याने हे शक्य झाले। अर्थात चरित्रामध्ये या संदर्भात तपशील नाहीत। पुढचा मार्ग बहुतेक पूर्वनियोजनित नव्हता। मिळेल त्या मार्गाने वेगाने गावापासून दूर जाणे गरजेचे होते। या प्रवासाचे सुद्धा वर्णन बहिणाबाईंच्या अभंगामध्ये आहे। गोदावरी प्रवरा संगम, महादेव दर्शन, नीरा नरसिंहपूर या मार्गे बहिणाबाई व त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात आले। या सर्व प्रवासाचे व पंढरपूरला पोहोचल्यावर झालेल्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी आपल्या अभंगामध्ये सविस्तर केले आहे। पंढरीमध्ये त्यांना 5 दिवस मुक्काम केला। पांडुरंगाचे दर्शन झाले, नामकीर्तन झाले। यामध्ये 5 दिवस पटकन निघून गेले। वाटे मना माझी राहावे येथेची, अर्थात पंढरीत कायमचे वास्तव्य करणे शक्य नव्हते। तेव्हा तेथून पुन्हा निघून हे सर्व कुटुंब शिखर शिंगणापूरला गेले। चैत्र पौर्णिमेच्या सुमारास तेथे गेल्यामुळे तेथील यात्रा बघता आली। तेथे सुद्धा ही मंडळी 5 दिवस राहिली। या सर्व प्रवासात कोरांना मागून ही मंडळी पोट भरत होती। शिखर शिंगणापूर आसपासच्या परिसरामध्ये ब्राह्मणांची घरे नसल्यामुळे अथवा कमी असल्यामुळे ब्राह्मणांचे गावी जाऊन राहावे असे मनोभावे वाटत असे। असा विचार बहिणाबाईंच्या पतीने केला व त्यानुसार ब्राह्मण वस्ती असलेल्या रहिमतपूर या गावी हे सर्व कुटुंबीय आले। रहिमतपूर येथील गावचे उपाध्यक्षपद ज्या ब्राह्मणाकडे होते त्या ब्राह्मणास काशी यात्रेला जाण्याची इच्छा झाली। तेव्हा काशी यात्रेला जाताना त्याने आपली वृत्ती बहिणाबाईच्या पतीच्या स्वाधीन केली। साधारण 1 वर्षाचे रहिमतपूरचे हे ग्रामोपाध्ये काशी यात्रा करून परत आल्यावर बहिणाबाई व त्यांचे कुटुंबीय रहिमतपूर सोडले। त्यानंतर ही सर्व मंडळी कोल्हापूरला आली। कोल्हापूरला त्यांचा मुक्काम हिरणभट या ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये होता। हिरणभट हे वेद पारंगत व आध्यात्मिक वृत्तीचे गृहस्थ होते। कोल्हापुरात हिरणभटांच्या वाड्यात वास्तव्याच्या काळात बहिणाबाईंच्या जीवनाला कलाटणी मिळाली।
या प्रसंगाचे व या काळात त्यांनी अनुभवलेल्या चमत्कारांचे वर्णन बहिणाबाईंनी आपल्या अभंगामध्ये केले. यानुसार हिरणभटाचा एकदा कोणीतरी एक गाय वासरू दान केले. या गायीच्या शिंगास सोन्याचे टोपण व पायास रुपयाचे खूर लावले होते. तिच्यावर पितांबर पांघरला होता. गोदान स्वीकारल्यावर काही दिवसातच हिरणभटांना स्वप्नात दृष्टांत झाला. त्यांना दान मिळालेली गाय वासरू त्यांनी आपल्या वाड्यात वास्तव्यास आलेल्या गंगाधर पाठक यांना द्यावी असा संकेत त्यांना स्वप्नात मिळाला. स्वप्नातील आज्ञा प्रमाण मानून हिरणभटांनी गाय वासरू पाठकांना दान केले. सर्व कुटुंबियांमध्ये बहिणाबाईंना गाय वासराचा अधिक लळा लागला. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. अशाच आध्यात्मिक धार्मिक माहिती बघण्यासाठी सारिकाज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी.